चॅनलमध्ये. तर ठाणे महानगरपालिकेचा फार्मसीसाठी फॉर्म आज आपण फिल करणार आहोत. तर कसं फिल करायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. आधी तुम्हाला ठाणे महानगरपालिकेची वेबसाईट ओपन करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पद भरती 2025 ऑनलाईन अर्ज या ऑप्शनवर क्लिक करायचं. ऑप्शन आल्याच्या नंतर ओके क्लिक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथे असं पेज ओपन होईल. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा. त्यानंतर असं पेज ओपन झाल्याच्या नंतर आय ॲग्री मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला पहिले सगळे डिटेल्स व्यवस्थित फिल करायचे आहे. तुमचं नेम, मिडल नेम, लास्ट नेम, फादर नेम, मदर नेम्स आणि तुमच्या नावात बदल झालेला असेल तर यस किंवा नो. तुमची जन्मतारीख, तुमचं जेंडर, मोबाईल नंबर, त्यानंतर अल्टरनेटर मोबाईल नंबर आणि तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन यस किंवा नो करा. त्यानंतर तुमचं 10वीचं सीट क्रमांक इथे फिल करायचे. त्यानंतर 10वी कधी झाली इथे तुम्हाला त्याची तारीख टाकायची. त्यानंतर तुमचे सेंटर निवडायचे. सेंटर निवडायच्या नंतर टिप नोट या ऑप्शनवर क्लिक करून जनरेट ओटीपी हा ओटीपी जनरेट करून घ्यायचा. ओटीपी जनरेट झाल्याच्या नंतर तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल. व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर आय ॲग्री या ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक करण्याच्या नंतर रिव्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला परत ओटीपीचा ऑप्शन येईल. त्यानंतर तुम्ही ओटीपी फिल करून फॉर्म रिव्हेरीफाय करून कन्फर्म करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट स्टेप तुम्हाला अप्लाय फॉर पोस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर क्लिक हिअर टू अप्लाय या ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर त्यानंतर हे तुम्हाला असे काही डिटेल्स शो होतील. त्यानंतर तुम्हाला जे तुमची पोस्ट असेल इथे खाली स्क्रोल करून अप्लाय पोस्ट पदाची निवड करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तुमच्या एज्युकेशननुसार तुमची जी पोस्ट तुम्हाला अप्लाय करायची आहे ती पोस्ट तुम्ही अप्लाय करू शकता. तर इथे मी भरपूर साऱ्या पोस्ट आहे तर मी इथे फार्मासिस्ट या पोस्टसाठी फॉर्म फिल करत आहे. त्यानंतर तुम्हाला इथे असे डिटेल्स दिसतील. त्यानंतर खाली स्क्रोल करायचे. जर तुमचं मॅरिटल स्टेटस इथे या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जर मॅरिड असाल किंवा अनमॅरिड असाल तर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करून तुमची नॅशनॅलिटी समजा तुम्ही जर इंडियन असाल तर इंडियन म्हणजेच भारतीय असाल तर भारतीयवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली सॉरी साईडला दुसरे 2 नंबरच्या ऑप्शनवरती असेल तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवार आहात का? तर असाल तर येस करा किंवा नसाल तर नो करा. तर मी इथे नाही आहे तर नो करतो. त्यानंतर तुम्ही जर 3 नंबरचा ऑप्शन आहे आर यू डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र स्टेट तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? तर असाल तर येस करा किंवा नसाल तर नो करा. त्यानंतर तुम्हाला इथे डोमिसाइल सर्टिफिकेटचे सीरियल नंबर आणि डोमिसाइल सर्टिफिकेट हे कधी अप्लाय केलं होतं त्याची डेट टाकायची आहे. तर तुम्हाला इथे डोमिसाइल दाखला कुठनं काढलाय हा तुम्हाला इथे फिल करायचं आहे. तहसील कार्यालयातलं काढला असेल तर तहसील ऑफिसमध्ये त्यानंतर इथे तुम्हाला डेट फिल करायची. त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेटचा सीरियल नंबर फिल करायचा आहे. त्यानंतर इथे तुमची जी कॅटेगरी असेल ती इथे सिलेक्ट करून घ्यायची. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ऑथॉरिटी इथे फिल करायचे. तहसील असेल तर तहसील त्यानंतर जिथनं काढलेलं असेल जिथनं अप्रूव्ह झालेलं असेल तिथनं फिल करायचं आहे. त्यानंतर इथे तहसील कास्ट सर्टिफिकेट काढलाय त्याची तारीख फिल करायची. त्यानंतर इथे कॅटेगरी म्हणजे कास्ट सर्टिफिकेट सिरियल नंबर फिल करायचा आहे. त्यानंतर इथे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कधीपर्यंत व्हॅलिड आहे त्याची तारीख तुम्हाला इथे फिल करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचे ऑथॉरिटी इथे फिल करायची. त्यानंतर डेट फिल करा. त्यानंतर इथे थर्ड ऑप्शन मध्ये नॉन क्रिमिनल लेअरचे सिरियल नंबर इथे फिल करा. त्यानंतर इथे मार्क ऑफ फिजिबल आयडेंटिफिकेशन म्हणजे जर तुमचा काही कट वगैरे लागले असेल किंवा तुमचं दृश्यमय ओळखीचे चिन्ह कोणते तर ते इथे तुम्हाला फिल करायचं. तर इथे जर तुमच्या हाताला कट लागले असेल तर कट ऑफ हँड असं फिल करायचंय. त्यानंतर खाली स्क्रोल करून तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड हो करा नसेल तर नो करा. त्यानंतर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर त्याला येस करा किंवा नो करा. त्यानंतर वोटर आयडी कार्ड असेल तर त्यावर येस करून इथे वोटर आयडी आणि वोटर आयडी नेम फिल करून घ्या. त्यानंतर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर येस करा नसेल तर नो करा. त्यानंतर जर तुमच्याकडे बँक पासबुक असेल तर त्यावर येस करा आणि बँक अकाउंट होल्डर नेम बँकेचे नाव आणि अकाउंट नंबर इथे फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर आय एम अ व्हॉलंटरी सबमिटिंग माय आयडेंटिटी प्रूफ टू एस्टॅब्लिश माय आयडेंटिटी माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी स्वच्छेने माझ्या ओळखीचे पुरावा सादर करीत आहोत या ऑप्शनवर टिक करून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल तुम्ही ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहात का? असाल तर हो करा नसाल तर नाही करा. त्यानंतर तुम्ही 1991चा जनगणनेचे कर्मचारी आहात का? असाल तर येस करा किंवा नसाल तर नो करा. त्यानंतर तुम्ही 1994 नंतरच्या निवडणुकीचे कर्मचारी आहात का? असाल तर येस करा नसाल तर नो करा. त्यानंतर आपण आत्मग्रस्त शेतकऱ्याचा मुलगी आहात का? म्हणजे आर यू अ सन टुगेदर ऑफ फार्मर हू हॅव कमिटेड सुसाईड असाल तर येस करा किंवा नसाल तर नो करा. त्यानंतर तुम्ही आर यू अन एम्प्लॉय ऑफ स्टेट लोकल सेंट्रल सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन तुम्ही राज्य केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का? असाल तर येस करा नसाल तर नो करा.
इथे नो करतोय. त्यानंतर पण प्रकल्पग्रस्त आहात का? आर यू प्रोजेक्ट अफेक्टेड असाल तर येस करा, नसाल तर नो करा. तर मी ते नो करतोय. त्यानंतर तुम्ही आर यू अर्थक्वेक अफेक्टेड आपण भूकंपग्रस्त आहात का? असाल तर येस करा, नसाल तर नो करा. त्यानंतर तुमचं शिक्षण. आर यू अ डिग्री, डिप्लोमा होल्डर, पार्ट टाइम कॅन्डिडेट? तुम्ही पदवी, डिप्लोमा धारक, आशंकाकालीन कर्मचारी आहात का? म्हणजे तुम्ही असाल तर येस करा, नसाल तर नो करा. मी ते नो करतोय. त्यानंतर आर यू ॲन एक्स सर्व्हिसमॅन, ई-एस-एम? तुम्ही माझे सैनिक, ई-एस-एम आहात का? असाल तर येस करा, नसाल तर नो करा. हां. तुम्ही दिव्यांग, माजी सैनिक, शहीद, माजी सैनिक, सेवेचे कालावधीत जखमी किंवा शहीद याचे वॉर्डात आहात का? असाल तर येस करा, नसाल तर नो करा. हां. आर यू मॅरिड अ स्पोर्ट पर्सन ॲज पर गव्हर्नमेंट रिझोल्यूशन? प्रचलित शासन निर्णयानुसार तुम्ही गुणवंत खेळाडू आहात का? असाल तर येस करा, नसाल तर नो करा. त्यानंतर आर यू पी-डब्ल्यू-बी-डी? एक्झाम्पल, पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी विथ अ लेटेस्ट लिस्ट 40% डिसॅबिलिटी. तुम्ही पी-डब्ल्यू-बी-डी म्हणजे किमान 40% अपंगत्व असलेली बेंचमार्क अपंग व्यक्ती आहात का? असाल तर येस करा, नसाल तर नो करा. हां. त्यानंतर तुम्ही स्वातंत्र्य सैनिक नामांकित केलेले आहात का? असाल तर येस करा, नसाल तर नो करा. त्यानंतर डू यू वॉन्ट टू अप्लाय अंडर ऑर्फन कॅटेगरी? तुम्ही आपण अनाथ आहात का? असाल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर आपण यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केले आहात का? म्हणजे तुम्ही आर यू डिबार्ड फ्रॉम एनी प्रिव्हियस एक्झामिनेशन? तुम्ही पहिल्या परीक्षेसाठी कोणतेही प्रतिबंध केले आहात का? तर असाल तर येस करा, नसाल तर नो करा. त्यानंतर अदर डिटेल्समध्ये तर वेदर एनी फायर ऑफ क्रिमिनल केस? तुमच्यावर कोणताही केस चालू आहे का? असाल तर येस करा, नसाल तर नो करा. तुम्ही कधी कोणत्या गुन्हेगारी प्रकरणात अटक केली आहेत का? किंवा ताब्यात घेण्यात आले आहे का? तर आले असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर कोणत्याही फौजदार खटल्यात तुमच्यावर कधी खटला चालवला गेला आहे का? किंवा तुम्ही कोर्टाने तुम्हाला दोषी ठरवले आहे. असाल तर येस करा, नसाल तर नो करा. त्यानंतर फौजदारी प्रक्रियेची सुरक्षेची कारवाई अंतर्गत शांतता, चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी तुम्हाला कधी कोणती बंधपत्र लिहून द्यावे लागले आहे का? नाही. असाल तर येस करा, नसाल तर नो करा. त्यानंतरचा ऑप्शन. तुमच्यावर कधी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाकडून कोणती अनुचित वर्तणुकीबाबत यू-एम-सी किंवा कोणती आरोप बाबतीत कारवाई करण्यात आली आहे का? असाल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर भारतातील कोणत्या न्यायालयामध्ये तुमच्यावर फौजदारी कारवाई चालू आहे का? असाल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुमच्या विरुद्ध विभागीय चौकशी, न्यायालयीन चौकशी प्रलंबित आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आणि सगळे ऑप्शन व्यवस्थित सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता इथे ॲड्रेस डिटेल्स विचारण्यात आली आहे, तर तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस डिटेल्स फिल करायचं आहे. ॲड्रेस फिल केल्याच्या नंतर तुम्हाला इथे खाली जर हाच ॲड्रेस तुमचा परमनंट असेल तर येस ऑप्शनवर क्लिक करा. जर परमनंट नसेल तर नो ऑप्शनवर क्लिक करा आणि इथे खाली दिलेल्या 2 नंबरच्या सेक्शनमध्ये तुम्ही जिथे परमनंट राहता तिथला ॲड्रेस तुम्हाला फिल करायचा आहे. आणि ॲड्रेस फिल केल्याच्या नंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर ओके या बटनावर क्लिक करा आणि तुम्हाला इथे आता तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स हे डिटेल्स फिल करायची. तर इथे तुम्ही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाला आहात का? तर तुम्ही मराठी भाषेचं समजा तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर तुम्ही कोणत्या बोर्डातनं पास झालात 10वी हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर महाराष्ट्र स्टेट बोर्डातनं झाला असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं शाळेचं नाव इथे फिल करा. त्यानंतर तुम्ही इथे तुमचे पर्सेंटेज किंवा ग्रेड ऑफ मार्क किंवा सी-जी-पी तर महाराष्ट्र स्टेट बोर्डासाठी फक्त पर्सेंटेज असतात तर पर्सेंटेज सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही किती 600 पैकी किती गुण प्राप्त केले हे तुम्हाला इथे फिल करायचं आहे. त्यानंतर किती पैकी गुण मिळाले हे म्हणजे किती गुणापैकी हे तुम्हाला किती गुण मिळाले इथे फिल करायचे आणि त्यानंतर किती गुण होते
मॅक्झिमम मार्क जास्तीत जास्त गुण तर ते तुम्हाला इथे फिल करायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षी पास झाले हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 12th मध्ये तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड असाल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करा. त्यानंतर दुसरा बोर्ड असेल तर एनी अदर इक्विलंट बोर्ड हे सिलेक्ट करा. त्यानंतर मी ते महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करतो. त्यानंतर तुम्हाला इथे स्कूल नेम, पर्सेंटेज सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर मार्क ऑफ 10, मॅक्झिमम मार्क आणि इथे पर्सेंटेज ऑटोमॅटिकली फिल होऊन जाईल. त्यानंतर कोणत्या इयरला तुम्ही पास झाला असाल तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचे. तर त्यानंतर तुम्ही तुमचं जर पोस्ट स्पेसिफिक क्वेश्चन्स तुम्ही एम-एस-सी-आय-टी पास झाला असाल तर एम-एस-सी-आय-टी येस करा किंवा नो करा. नसाल पास झाला तर. आता एक्सपिरियन्स डिटेल तुम्ही एक्सपिरियन्स डिटेल इथे तुमची फिल करू शकता. इथे कुठे तुम्ही सपोज जॉब केली असेल किंवा गव्हर्नमेंट याला जॉब केली असेल तर ते तुम्हाला इथे फिल करायचे. त्यानंतर कोणती पोस्टनुसार तुम्ही जॉब केली आहे, तुम्हाला इथे ते फिल करायचं. त्यानंतर सुरू होण्याची तारीख तुम्हाला इथे फिल करायचं आहे. त्यानंतर अ, तर काम जेव्हा जेव्हा तुम्ही जॉइन करतात, ती तारीख आणि त्या जोपर्यंत तुम्ही काम करत असाल किंवा तुम्ही जॉब सोडलेला असाल, तर ती तारीख तुम्हाला इथे फिल करायची आहे. हं. अ, जिथे तुम्ही समजा गव्हर्नमेंट सेक्शनमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्शनमध्ये जॉब केला असेल, तिथलं नाव इथे फिल करायचं. त्यानंतर कोणतं पद तुम्ही धारण केलेलं होतं जॉब करताना ते तुम्हाला इथे फिल करायचं आहे. तर आपण फार्मासिस्टसाठी भरतोय तर इथे एकच ऑप्शन दिसेल. त्यानंतर दुसरं असेल तर अनेक ऑप्शन दिसतील. त्यानंतर तुम्ही जॉबला स्टार्ट केलेली डेट इथे फिल करायची आहे. त्यानंतर जॉब तुम्ही किती वर्षानंतर सोडली किंवा कधी सोडली ते ह्याची तारीख तुम्हाला इथे फिल करायची आहे. म्हणजेच तुमच्याकडे किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो इथे तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर फिल केल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट अँड पेमेंट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे. व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर पेमेंट हे ऑप्शन येईल. पेमेंट ऑप्शन आल्याच्या नंतर तिथे तुम्हाला जाऊन जे तुम्हाला जर ओपन कॅटेगरीसाठी असेल तर ₹1000 आणि बॅकवर्ड क्लाससाठी असेल तर ₹900 ही फीस आहे. तर सर्वांनी त्याच्यानुसार फीस व फॉर्म व्यवस्थित चेक करून घेणे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.